वेळ लावून पडिंग्या थाप मारी रे ढोलाला विठू बिरूच भरतान मला थाप मारी ढोलाला या या देवाचं वरदान मला थाप मारी ढोलाला
येणारू बनावाचा पूजन माझ्या देवाचा पूजन माझ्या या देवाचा इटू बिरू दोघाचा बघा नवसे नंदीवर घवार बरेच्या पोण्या देवाने लाद्या रे बाबा पाच शिंग्या नंदीवर घातली दुपारची देवाने घातली रे बाबा त्या वेळेला बावन बिरद देवानं लादलं देवानं देवरूप सोडलं वाण्याचं रूप देवानं धरलं खांडावरती देवानं सोटा टाकायला आलं नवसे नंदी लागला होता देव बर का वाण्याच्या रूपामध्ये हाकायला नंदी हाकत हाकत देव कुठं निघून गेला रे बाबा त्या वेळेला मधुर पल्याला त्या भितगुतीच्या माळाला सालावर दंडीला आणि त्या टायमाला बाबा रे काळ्या मंडळाला रेडीच्या बनाला दंडी होती रे माझ्या सीध माळापाची अरे देवाची स्वारी चाली होती निघाच्या घुंगराचा कातुरा हुटलेला होता त्या वेळेला आन माझ्यानी जावं माझ्यानी
सालावला तटीला देवांची स्वारी आली त्या जाग्याला सीन म्हाळापाचं कुत्रे खात्या घोंगराचा आवाज उठल्यानंतर रे बाबा लागले होत्या भुकायला मजानीच्या वेळेला सीन म्हाळापा तटीच्या खायल्या घाला निद्रा सैन झालेला होता रे बाबा त्या वेळेला मध्यानीच्या वेळेला नित्या टेपुऱ्याचा नेला म्हाळिंग रायाची माता कनुबाई लागली होती पिळू धरून कातायला अरे कुत्री लागली भुकाला कर स्वतःच्या लेकाला हाकाळी कशी लागली होती रे बाबा मारायला हे सीन म्हाळापा अरे काट्या घुगराचा काचुरा उठलाय तुझी दोन कुत्री लागल्यात हुकायला बघा सीन म्हाळापाने मातेचा आवाज ऐकला तसं उठून बसला रे बाबा चालतं त्या वेळेला कनुबाई माता या कनुबाई माता म्हाळापाला बोलत बोलत कशाला आपल्या मातेला बोलायला त्या वेळेला गणे म्हणावं कोण नव नको माता माऊली चिंता तुझ्या जीवाला माझ्या गुरुचं बिरद लागले चालू महारापण आपल्या मातेला सांगितले अरे लांड्या कांबऱ्याची खोल सिद्ध महारापण केली रे बाबा त्या वेळेला सिद्ध महारापण हातातली काठी हातात खांद्याला लावली सिद्ध महारापण निघून गेला होता रे कौशे नंदीच्या आडवत्या वेळेला नंदीच्या आडव माळापण निघून गेला मोरपचा पाठशिंग्या नंदी माळापण धरला त्या टायमाला बघा महारापण नंदी धरल्यानंतर जागच्या जागेला नवशे नंदी उभा राहिला आणि काय लागला रे मागचा वाणी रूपी देव बोलायला त्या वेळेला याला बघायला गेला
बाबा रे, जसा वाणी रूपी देवानं नंदी उभा राहिलेल्या बिनवेळेला बघा मागचा वाणीरूपी काय लागलाय रे बाबा बोलायला. अरे अरे धनगरा मी चाललो माझ्या कामाला, माझा का तू बैल धरलास रे, मी चाललो या पान करण्यासाठी त्या वेळेला. एवढं म्हणल्यानंतर शिरमाळाप्पा काय म्हणतो देवा विठ्ठलाला. बाबा रे माझ्या गुरुचं बिरदालय चालू, मी माझ्या गुरुचं बिरद झालंय म्हटल्यानंतर वाणी रूपी देवाने ऐकून घेतलं आणि वाणी रूपी देव निघणाला महाराजा मोर रे बाबा त्या वेळेला. आणि तुझा गुरु तर तुझ्या गुरुचं घरी तर तुझा गुरु का कुठाय ते लावशील मला त्या टायमाला. बघा शिर महालापा काय लागला रे बाबा बोलायला. नवसे नंदीवर खाऊ हरभऱ्याच्या गोण्या, पानसिंग्या नंदीवर घाटी दुपारती, माझ्या हे गुरुचं बिरद रे बाबा त्या वेळेला. बोलायाला लागेला सांगायला लागेला. नवया माझ्या या देवाला खाली कर की का
माझ्या काढीलवा. जर कोणाला सांगिन बाबा रे विचार केला मनाला हे विठ्ठल काय म्हणतोय शिर माळा पाला बाबा रे तुझ्या गुरुच्या मला तू खुणा सांगितला. तुझा गुरु कुठं मला तू सांगितला पाहिजेस रे बाबा त्या वेळेला. माझा गुरु मुलकाचा वर्गात जर बोटाने दावीन तर बोट कलम करल जीवीनं सांगेन तर तो जीव माझी आसडल त्या टाइमाला जर मी डोळ्यानं दावीन तर माझं डोळं काढील रे बाबा त्या वेळेला. जर माझ्या गुरुचा तुला ठाव ठिकाणा पाहिजे असला तर बाबा निघून जाया चाल किरी नगराला. बघा अमुक सिद्ध बाबा रे येळात ना 3 पिढे शेवकाला घेतो या वेळातून 2 पेट शेवकळा घेतो या भगवानाच्या